हनुमान महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये आपल्या गावातील गटार योजनेचा भूमिपूजन समारंभ आणि या समारंभाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी गटनेते आदरणीय शरद बुटे पाटील, आपल्या पंचायत समितीच्या सदस्या मांडेकरताई, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले दिनेश मोहिते, आपल्या साखर कारखान्याचे माजी संचालक, या विभागाचे युवकांचे अध्यक्ष अमोल पांडवान, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले देवकर, त्याचबरोबर रतन मांडेकर, आपल्या गावच्या पोलीस पाटील, त्याचबरोबर गावातली सगळी मान्यवर मंडळी, आपण सगळे मान्यवर बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांना याच्याचं नाव राहिलं, मुद्दाम राहिलं असं म्हणाल म्हणून आपण सर्वच मान्यवर, मग तिथं गावचे आजी माजी सरपंच असतील, सोसायटीचे आजी माजी चेअरमन असतील, सर्व मान्यवर मंडळी आणि माझी सहकारी मित्रांनो, खरं म्हणजे आंबेडकर गावाचा आणि माझा जुना रणनमध्ये मी साधारणतः 35 वर्षापूर्वी 92 साली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली आणि त्या कालखंडामध्ये आम्ही 4 लोक हे विरोधामध्ये निवडून आलो. स्वर्गीय वामनराव ठाकूर असतील, स्वर्गीय डावरे अण्णा असतील, त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या जयमालाताई डोणकर असतील किंवा मी असेल, आम्ही 4 लोक जिल्हा परिषदेला आणि त्याही काळामध्ये 8 लोक आमचे पंचायत समितीला आले होते. दुर्दैवाने आमच्यातले काही लोक फुटले आणि पंचायत समिती आमच्या ताब्यामध्ये येऊ शकली नाही. आणि त्या कालखंडामध्ये स्वर्गीय बाळ पाटील असतील, दत्ताचे वडील असतील, ते त्या कालखंडामध्ये आमच्याबरोबर काम करायचे. आम्ही सगळ्यांनी मिळून 95 साली डावरे अण्णांचं काम या ठिकाणी केलेलं आहे. या गावातील अनेक जुन्या आठवणी मला आहेत. त्या कालखंडामध्ये गावात यायचं, गावातली ही जुनी जाणती मंडळी होती की आवर्जून साहेबराव सातकर गटाची ही सगळी मंडळी होती. सोसायटी त्यांच्या ताब्यामध्ये असायची. मला वाटलं बाळपाटलांचे एक चिरंजीवसुद्धा त्यावेळेला जिल्हा बँकेमध्ये कामाला होते, एक राज्य सहकारी संघात होते. आता दुर्दैवाने ते मला वाटतं जिल्हा बँकेतले राहिले नाहीत. त्यामुळं आणि बाळ पाटील हे एक अजातशत्रू माणूस होते. त्याचबरोबर आमच्या पाटील त्यांचे सासरे, त्यामुळे आमची ती एक अशी कडाडती टोप होती आणि या सगळ्या मंडळीच्या बरोबर मी त्या कालखंडामध्ये काम केलं. त्या कालखंडामध्ये स्वर्गीय जोशी साहेबसुद्धा या ठिकाणी असायचे. पण त्यांचा शेतकऱ्यांचा विषय असायचा, बाकीचा त्याचा काही विषय नसायचा. मला आमदारकीची संधी मिळाल्यानंतर आपल्या गावच्या विकासामध्ये अनेक भर घालण्याचं काम मी या निमित्तानं केले आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपल्या गावाला पिण्याच्या पाण्याचा फार मोठा बनवा. उन्हाळ्यामध्ये प्यायचं पाणी आणायचं कुठून हा प्रश्न पडायचा, कारण विहिरी कोरड्या पडायच्या आणि नदी लांब असायची. आपण ज्या वेळेला CIAच्या माध्यमातून पहिली महाराष्ट्रातली योजना केली की त्याला ₹1 आपल्या गावाला भरावा लागला नाही. का लागला? चाकण इंडस्ट्रियल असोसिएशनने 10% लोकवर्गणी भरून आपण ती योजना राबवली. आज चाकणसह आपली सगळी गावं त्या कालखंडात बळं आम्ही दिलं. शिंदे वासूल त्या परिसरातल्या लोकांना बळं दे म्हणत होतं की तुम्ही याच्यात फक्त पत्र द्या. म्हटले काय करायचं, आमच्या विहिरीला खूप पाणी. इकडे खाली कोरेगाव होतं, आसखेड होतं, या सगळ्या गावांना मी त्यावेळेला विनंती केली. सगळ्या गावांचा समावेश केला, पण कोणी काही त्याच्यामध्ये भूमिका घेतली नाही. खाली बेरदवडीला आम्ही गेलो ते म्हटले आम्हाला नदीवरनं योजना करायची. आत्तासुद्धा ते त्यांनी सांगितलं आम्हाला नदीवरनंच योजना करायची. कोरेगाव म्हणजे तीच परिस्थिती. त्या काळात पाणी स्वच्छ होतं, नदीला बारमाही पाणी राहायचं. त्यामुळे लोकांना असं वाटायचं की हेच पाणी आपल्याला उपयुक्तच आहे, हे पाणी महाग पडेल. आज ते पाणी नसतं. आंबेडकरांचे काय हाल झाले असते हे आंबेडकरांना माहिती आहे. आज तुमची एवढी मोठी लोकवस्ती आहे, भामा आसखेड म्हटलं डायरेक्ट पाणी आपल्या गावाला येतं. हे पाणी देण्याचं काम दिलीप मोहितेने केलं. आंबेठाण ते माळुंगे रस्ता संपूर्णच्या संपूर्ण हा दिलीप मोहितेने केला. कोट्यावधी रुपये आपण त्याच्या कामाकरता दिले. हा बायपास अगदी सुरुवातीला त्याचं कामही सुरू झालं, मोरी झाली आणि त्याच्यानंतर पुढं माशी शिंकली. कुलकर्णीला कुणी पिना मारल्या आणि त्यांनी त्या रस्त्याला आडवे आले
गावाने त्यावेळेला भूमिका घेतली असेल त्याच वेळेला तो रस्ता सुरू झाला असता. पण गावाच्या विकासाकरता काम करायचे, गावाला अडचणीत कसं असण्याचं एवढंच काम केलं. मग आपल्याला जवळ 2 कोटी रुपये त्याची भरपाई द्यावी लागली. आपण दशक्रिया आपल्या पूर्वी शंकर मंदिराच्या तिथं व्हायच्या, महादेव मंदिराच्या तिथं, त्याचं शेड आपण करून दिलं. पण अशोक सरपंच झाल्या कालखंडातनं मंदिर बांधायला काढलं. सांगितलं मला सभामंडपाकरता पैसे पाहिजे, आपण सभामंडपाकरता दिले. तुम्ही जिथं जिथं मागेल, आता वरती पंचायत समितीवरती सभागृहात त्यालाही पैसे देईल. तुम्ही नाही हा शब्द मी कधी शब्दकोशात ठेवला नाही. आणि म्हणून आपल्या गावच्या विकासामध्ये कोट्यावधी रुपये देऊन भर घालण्याचं काम केलं. शरद बुटे पाटलांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आत्ताही मी ज्या वेळेला आलो त्यावेळेला बघितलं मागच्या बाजूला खड्डे पडलेत. संबंधित कॉन्ट्रॅक्टरला बसल्या जागेवरून फोन केला आणि त्याला सांगितलं की मला माहीत नाही, ते सगळा रस्ता परत फोडून द्यायचा, नवीन करायचा. तो म्हणला मी 8 दिवसाच्या आत त्याची सुरुवात करतो. थोडंसं गावकऱ्यांनासुद्धा त्याच्यात मदत करावी लागेल. अर्धा रस्ता पहिल्यांदा आपण करू, अर्धा नंतर करू. तो म्हणला मी 8 दिवसाच्या आत त्याची सुरुवात करतो. थोडंसं गावकऱ्यांनासुद्धा त्याच्यात मदत करावी लागेल. अर्धा रस्ता पहिल्यांदा आपण करू, अर्धा नंतर करू. आणि जाण्यायेण्याची सोय त्यावेळेला तुम्ही वॉर्डन वगैरे उभं करा. काही गाड्या तिथे खाली थांबवायच्या, ग्रामपंचायती ती मदत करायला काही हरकत नाही. आणि या साईडला काही खड्डे पडले तेही त्याच्याकडनं बुजवून घ्या. तर काय अडचण आली तर मला सांगा, मी त्याला सांगतो. परंतु आपल्या गावच्या विकासामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. आम्ही मगाशी शाळेवर जाऊन आलो. कॉर्निंग कंपनीने त्या ठिकाणी आपल्याला सुंदर अशा प्रकारच्या रूम बांधून दिला. एक वेगळा कन्सेप्ट त्या ठिकाणी वापरला. स्मार्ट शाळा म्हणून आपली खेड तालुक्यामध्ये धानोरे आणि आंबेठाण या 2 शाळांचा नंबर आला. आणि म्हणून आपण विकासाला प्राधान्य देतो आणि म्हणून आपल्या गावच्या विकासामध्ये भरतो. खरं म्हणजे मागच्या बाजूने आपण ती लाईन खांबही पोल उभे केले. तुमच्या गावच्या माजी सरपंच होते, त्यांना पुढं काढलं आणि कारण नसताना ते काम थांबवलं. त्या कामात म्हणजे तुमच्या गावाला काही त्रास होणार नाही, पण तरीसुद्धा ते काम थांबवलं गेलं. अजूनही ते पोल आपल्या गावची प्रतीक्षा करतात. आता कधी तुमच्या मनामध्ये येते कुणास ठाऊक. तर ती जर लाईन झाली तर जुन्या लाईन ज्या आहेत त्या पातळ झाल्यात. नवीन लाईन टाकून आपण तिथं व्यवस्थितपणाने काम करू. एकदा तुम्ही सांगा, संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सांगून ताबडतोब ते काम करायचं काम आपण या निमित्तानं करू. मला वाटतं आत्ता प्रशासक आहे आपल्या ग्रामपंचायतीवर, त्यामुळं काही अडचणी आपल्या निश्चितपणा नाही. परंतु आपल्या गावामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही याचं आश्वासन तुम्हाला या निमित्तानं देतो. कालही आम्ही बरोबर होतो. काल एका ठिकाणी साकवचं उद्घाटन आम्ही केलं. खरं म्हणजे मी कमीत कमी 100 ते 150 कामं आहेत की मला तिथे खरंच जाता आलं नाही. कार्यकर्त्यांना सांगितलं भूमिपूजन करा, कार्यक्रम उरकून घ्या. कारण जवळजवळ मागच्या कालखंडामध्ये 5,000 कोटी रुपयाची कामं अजित पवारांनी आपल्याला दिली होती. कसं शक्य होतं सगळ्या ठिकाणी जाणं? या सगळ्याची जाहिरात आज बघितलं असतं, आज लगेच एक तू याला 42 लाख रुपये आणले. अरे राजा, आमच्या एका पंचायत समिती सदस्याने 1 कोटी रुपये आणले. 42 लाखांनी 1 कोटीची कुठं तुलना करतो? म्हणजे तू आमच्या पंचायत समिती सदस्यासारखा सुद्धा नाही. आता आदिवासीची जी कामं आहे काही मंजूर झालेली, यांचा काडीचाही संबंध नाही. त्याच्यामध्ये आम्ही चौकशी लावली शरदराव की ती कामं संबंधित अधिकाऱ्यांनी 31 मार्चच्या आत त्याच्या प्रमा घेतल्या. त्याच्या कुठं निमित्त नाहीत, कुठेही कुणालाही कल्पना नाही. आणि ज्यावेळेला आम्ही तक्रार केली त्यावेळेला यांचं पत्र घेतलं, कोऱ्या तारखा नसलेलं, आणि त्याच्यावर मग तारखा टाकल्या. संबंधित देसाई नावाचा अधिकारी सस्पेंड झालेला. आता त्याची पूर्ण चौकशी होऊन त्याचं काम हे जे श्रेय घेतात ते श्रेय नक्की त्यांना मिळणार आहे. कामं झाली पाहिजेत, पण त्याच्या निविदा निघाल्या पाहिजेत आणि कॉम्पिटिशन होऊन चांगल्या कॉन्ट्रॅक्टरला कामं मिळाली पाहिजेत. यांनी अशा प्रकारची व्यवस्था केली की स्वतःच्या सगळ्या नातेवाईकांना, स्वतःच्या पुतण्याला कशी कामं करता येईल एवढेच त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही काम करणारी माणसं आहोत. खूप गप्पा करायचा, गाजावाजा करायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं, कुठेतरी गंध लावायचा आणि तोंडात गटार गंगा आहे. काय कुणाला नालायक म्हणायचं, कुणाला नीच म्हणायचं, कुणाला काही म्हणायचं. अरे हे काय काम आहे का तुमचं? काम करणारा माणूस कसा असला पाहिजे? त्यांनी पायाला भिंगरी बांधली पाहिजे. मी 2 वर्ष आमच्याकडे जेवढी खाती होती त्या खात्यातनं क्रीडा खातं होतं, तालुक्याच्याकरता मोठा स्विमिंग टँक आणला. आमच्याकडं आपत्ती व्यवस्थांमध्ये कोट्यवधी रुपये आपण आणले.
दादांकडे खातो तो कोट्यावधी रुपये आणले. आमच्या भामास्केड आणि तुमचा चासकमाल असेल सुधारित प्रमाण आणल्या. कोट्यावधी रुपये ज्या ज्या खात्यातनं आम्हाला आणता येईल ते. आता मी मुंबईला निघालो आहे. आमचं मी आता मगाशी पाहिल्यानंतर काल परवाच्या दिवशी मी आलो होतो संध्याकाळी इथं, आणि माझ्या लक्षामध्ये आलं की हे जे क्रीडांगण आहे तर आपल्याला मिनी क्रीडांगण करता येईल. आणि सुदैवानं ते खातं वहिनी साहेबांकडे आहे. त्यामुळे मी त्यांना विनंती करणार आहे की आम्हाला त्या संपूर्ण क्रीडा संकुलाला कंपाऊंड वॉल करा, उत्तम प्रतीचं तिथं ट्रॅक करा, आणि इथल्या कामगारांना इथल्या लोकांना त्या ठिकाणी खेळता येईल अशा प्रकारचं क्रीडांगणसुद्धा आपण त्या ठिकाणी करतो. आजच मी वैद्य साहेबांकडे त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतो. शेवटी कार्यकर्ता गावात आल्यानंतर त्याला गावची अडचण लक्षात आली पाहिजे आणि आपण काय करू शकतो गावाकरता. आता तुम्ही मला काही सांगितलं नाही, ते खड्डे पडले काय करायचं आहे, पण मला माहिती आहे मला या रस्त्याने जायचं आहे, या खड्ड्याचा मलासुद्धा त्रास होणार आहे. मी इथं बसल्यावर पहिल्यांदा म्हटलं फोन आण. त्या कॉन्ट्रॅक्टरला फोन केला की राजा देखभाल दुरुस्तीचं काम तुझ्याकडे, ते खड्डे पडलेत ते बसव, याला काम म्हण. हे आता रोज कुठं ना कुठं जातात. मग एखादा खड्डा पडला तर मी तिथनं फोन करायचं, राजा तिथे खड्डा पडला आत्ताच बुजव, उद्या वाढणार नाही. करायचे ना, अधिकारी ऐकायचे, कॉन्ट्रॅक्टर ऐकायचे. आज यांचं कुठे ऐकत नाही. का ऐकत नाही हे तुम्हाला चांगलं माहिती, कारण ते स्वतः व्यावसायिक कॉन्ट्रॅक्टर फक्त लोकांच्या नावं कमी गेली. मध्ये तोही सगळा डाटा मी काढला आहे. यांच्या अकाउंटमधनं त्या ज्या निविदा आहेत त्यांचे अर्नेस मनी भरलेले आहेत, त्याचासुद्धा डाटा काढला. आजच आमची हायकोर्टामध्ये तारीख आहे. मी त्यांच्यावर क्रिमिनल हे फाईल केलं आहे, त्याच्याही संदर्भामध्ये होईल. आणि त्यांनी परवा पत्रकारमध्ये सांगितले त्याला काय अर्थ नाही म्हणले, ते काय फेटाळून लावले. आता फेटाळून लावलं तर मग आज सुद्धा अख्खं खानदान तिथे कोर्टात असं मागच्या तारखेला होतं. फेटाळून लावलं असतं तर एवढं केवढं आहे. आज साक्षी पुराव्यात पुढच्या साधारणतः 2-3 तारखा होतील, याच्या पलीकडे काय होणार नाही. त्यांचा पहिला वकील बदलला, दुसरा वकील बदलला केली. मध्ये तोही सगळा डाटा मी काढला आहे. यांच्या अकाउंटमधनं त्या ज्या निविदा आहेत त्यांचे अर्नेस मनी भरलेले आहेत, त्याचासुद्धा डाटा काढला. आजच आमची हायकोर्टामध्ये तारीख आहे. मी त्यांच्यावर क्रिमिनल हे फाईल केलं आहे, त्याच्याही संदर्भामध्ये होईल. आणि त्यांनी परवा पत्रकारमध्ये सांगितले त्याला काय अर्थ नाही म्हणले, ते काय फेटाळून लावले. आता फेटाळून लावलं तर मग आज सुद्धा अख्खं खानदान तिथे कोर्टात असं मागच्या तारखेला होतं. फेटाळून लावलं असतं तर एवढं केवढं आहे. आज साक्षी पुराव्यात पुढच्या साधारणतः 2-3 तारखा होतील, याच्या पलीकडे काय होणार नाही. त्यांचा पहिला वकील बदलला, दुसरा वकील बदलला, 3 वकील तुम्ही का बदलले. आणि यांची सगळी जबाब कोर्टामध्ये आहे. आणि त्यांनी स्पष्टपणानं त्याच्यामध्ये लिहिले, त्याचाही पुरावा माझ्याकडे आत्ता आहे की नजर चुकीनं आमची ॲफिडेविटमध्ये चूक झाली. आपल्याला माहिती आहे सरकारी कामकाजामध्ये नजर चुकीला माफी नाही. ॲफिडेविटली चूक म्हणजे चूक. यांच्या ॲफिडेविटमध्ये चूक झाली आहे आणि असाच निकाला मध्य प्रदेशामध्ये लागला. याला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचा आमदार त्या ठिकाणी हारला आणि काँग्रेसचा आमदार निवडून आला. आणि त्याच्या ॲफिडेविटमधल्या ज्या चुका होत्या त्या कोर्टाने ग्राह्य धरून त्याची आमदारकी रद्द केली. यांचीसुद्धा देवाच्या दारात आहे, ही 100% होणार आहे. यांचा जो चेहरा काळा पडला आहे ना, तो त्याच्यामुळं पडलेला आहे. आडनाव तर आहेच आहे तसं, चेहराही पडला ना, आतमध्ये सुद्धा पोटामध्ये सुद्धा तिकडे काळंबेर आहे. याच्यावर तोंड टाकतील, त्याच्यावर तोंड टाकतील. अरे ठीक आहे ना, तुम्ही काम करून सांगा ना. आम्ही 10 वेळा सांगतो आहे, तुम्ही सांगा ना की बजेटमधनं किती पैसे आणले, DPDCमधनं किती पैसे आणले, एकदा सांगा ना, आकडेवारी सहित सांगा. आता इथं बसल्या बसल्या शरदरावनी सांगितलं की आम्हाला किती पैसे मिळाले. 16 कोटी रुपये आम्हाला DPDCमधनं मिळाले. तुम्हाला किती मिळाले का सांगत नाही. आम्हाला सुरेत्रा वहिनीचा खासदारकीचा फंड होता, 1.25 कोटी रुपये आम्हाला दिले. अजूनही बऱ्याच गोष्टी आम्हाला राज्याच्या फंडामधनं, पालकमंत्र्याच्या फंडामधनं आम्हाला 100% मिळणार आहे. आम्ही यांनी सांगावं ना की गेल्या 1.5-2 वर्षामध्ये किती फंड तालुक्याच्या विकासाकरता आणला आणि का आणू शकले नाही. हे आता मी कालच पाहिलं, यांनी चंद्रकांत दादाला फोन केला की माझं काम आहे, मला निधी द्या. तुम्हाला मी विधान परिषदेला मदत करतो, ज्या आमदाराला भेट त्या आमदाराला भेट, त्याच्या माध्यमातून जा, त्याच्या माध्यमातून. आणि ते म्हणतात मी तालुक्याच्या विकासाकरता कामाने. माझी विनंती तालुक्यातल्या जनतेला की पंगल बस्तीने वारफ्या ओळखीत
आपल्या ओळखीचा असेल तर तो मोठमोठी करतो. इथं आज काय झालं की विरोधी पक्षातला आमदार निवडून आला आणि त्यामुळं आम्हाला निधीची कमतरता, आमच्या विकासाला खिळे बसली. त्यामुळं पंचायत समितीला, जिल्हा परिषदेला, आमदारकीला चुकीचा निर्णय लोकांनी घेतला. त्याची किंमत आज लोकांना मोजवली आहे. आणि ज्या वेळेला 5 वर्ष काम होत नाही त्यावेळेला 10 वर्ष तालुका मागे जातो, हेच लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज तालुका विकासापासून वंचित राहायला लागलेला आहे. अनेक कामं आहे. आपल्या तालुक्याचं शहरीकरण फार वेगानं होतं आहे. आम्हाला पिण्याच्या पाण्याची वणवा आहे, आम्हाला ड्रेनेजची वणवा आहे, आम्हाला अनेक अंतर्गत रस्ते आहेत. आमच्या परिसरामध्ये प्लॉटिंग झालं, त्याच्या ड्रेनेजचा प्रश्न आम्हाला आहे. या सगळ्या समस्या, विजेच्या समस्या आहेत. या सगळ्या समस्या सोडवायच्या असतील तर सत्ता हा एकमेव पर्याय आहे. आणि ती सत्ता आज भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाकडे आहे. आणि म्हणून काम आम्हीच करू शकतो, हे करू शकत नाहीत. आज फक्त त्यांच्या ज्या गप्पा आहेत त्या वरवरच्या गप्पा आहेत. त्याच्यातनं समाजाचा विकास होणार नाही, लोकांचा विकास होणार नाही. आणि मग फक्त त्यांची तडफड आहे एवढीच चालली की आम्हाला बदनाम करायचं, आमच्यावर टीका करायची. टीका करून तुम्हाला जर मोठेपण मिळणार असतं तर रोज उठून तेवढंच काम करायच्या पलीकडे काही काम करू नका. आज तेच चाललेलं आहे. काय अधिकाऱ्याकडे बसायचं, एक पुनर्वसनचे अधिकारी 5 तास त्यांच्याकडे जाऊन बसले. त्या विचाराला एवढा हे आला की तो सरळ उठला आणि मंत्र्याकडे गेला आणि सांगितलं मला इथं कामच नाही करायचं. पुनर्वसनच्या ऑफिसात अधिकाऱ्यांकडे जाऊन बसायचं, DPOकडे जाऊन बसायचं, तिथं टेंडर क्लार्ककडे जाऊन बसायचं. अरे आमदाराचं काम असतं का ते? अधिकाऱ्यांनी थोडा विश्वास टाकला पाहिजे. आणि तिथं माझं काही निघतं का ते काढत बसतात. आणि मग आता 1.5 वर्ष तेच केलं, अजून काही सापडलं नाही. ते आता सांगतात की हे 2 महिन्यात जेलमध्ये जाणार आहे. माझी एकदा प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून खरं म्हणजे ते करायच्या खुणाची चौकशी CID मार्फत करा. एकदा ती CBI मार्फत झाली. CBIने आवाज दिला की याच्यामध्ये दिलीप मोहितेंचा कुठे संबंध नाही. हायकोर्टामध्ये चांगलं होतं, माझा त्याच्याशी संबंध आहे, CBIने सांगितलं. आता CBIच्या नंतर तर कुठली उच्चस्तरीय नाही, यांना ते माहीतसुद्धा नाही की हे माझ्या विरोधामध्ये हे सगळे लोक कोर्टामध्ये गेले. त्यांनी सांगितलं की यांना आरोपी करा. CBIकडे तपास दिला. CBIने तपास करून सांगितलं की दिलीप मोहितेचा याचा काडीचा संबंध नाही. कदाचित याची त्यांना कल्पना नसेल आणि मग कुठंतरी माझं नाव घ्यायचं, त्याचा माझा काडीचा संबंध नाही. आता माझ्याच गावातले विषय होते म्हणून मला सगळ्या गोष्टीचा त्याचा खुलासा करायचा नाही. पण यांच्यात हिंमत असेल यांनी खरंच त्याची चौकशी लावावी. कोणी सुपारी दिली, कोणी घेतली, कोणी कुणाला मारले, एकदा सगळ्या गोष्टी त्याच्यामधनं होतील. परंतु आणखीन गावामध्ये वाद होऊ नयेत म्हणून मी माझं तोंड त्या ठिकाणी आवडलं होतं. यांच्यात खरंच हिंमत असेल तर यांनी त्याची चौकशी करावी. आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. खोटे आरोप करून एखाद्याला बदनाम करण्यापेक्षा त्यातलं तथ्य शोधायचं काम जर तुमच्यात हिंमत असेल तर करा. एवढीच माझी त्यांना या निमित्तानं नम्र विनंती राहणार आहे. खरं किती बोललं तर त्यांच्यावर कमी पडेल. 1.5 वर्षात एवढे अवगुण त्यांनी या तालुक्याला दाखवलेत की आता ते आणखीन काय पुढच्या आणखीन जितके दिवस राहतील तेवढे ते सगळे बाहेर पडतील. परंतु अशा अवगुणी आमदार तालुक्याला भेटल्यामुळं तालुक्याच्या विकासाला खिळे बसलेली आहे. आणि केवळ टीका आणि टीका याच्या पलीकडे त्यांना दुसरं काही कळत नाही. एकीकडं म्हणायचं की मी वारकरी आहे. वारकरी आपल्याला माहिती आहे किती सहिष्णू असतात. हां, लहान असो किंवा मोठा असो एकमेकाचे पाय धरतात. इथं यांना 10व्यामध्ये जर सांगितलं, बोला 10व्यामध्ये दुःखाचे विचार मांडायला असतात, तर यांना जर सांगितलं की दिलीप मोहिते शेवटी बोलतील, ते मला नाही बोलायचं म्हणतात. लग्नामध्ये गेले म्हणले की व दिलीप मोहिते ज्येष्ठ हे म्हणतात मला बोलायचं नाही. परवा ते त्यांच्या गावातलं एक वडाड होतं, त्याला एवढ्या शिव्या दिल्या कल्पनेच्या पलीकडे. अरे तुला म्हणजे माझ्या गावातलं माझ्या नात्यातलं जर लग्न सोहळा असेल तर त्यांच्या दृष्टीने मीच मोठा आहे ना. पण त्या लोकांना शिव्या देऊन काय होणार आहे. परवा म्हणजे मला बोलायचंच नाही. मग कार्यकर्त्याने मला सांगितलं अण्णा तुम्ही बोला. मी बोलल्यानंतर हे महाराज उठले. काही लोक हसायला लागले. अरे काय तुमचं वागणं, काय तुमचं बोलणं, काय तुमचा अवतार. आणि म्हणून असा विचित्र आमदार तालुक्याला भेटल्यामुळं तालुक्याची विचित्र परिस्थिती निर्माण झाली. ही दुरुस्त करायची असेल तर सत्तेच्या मागं या, एवढीच माझी आपल्या सर्वांना विनंती राहणार आहे. आपल्यात काही मतभेद असतील ते कामाकरता विकासाकरता विसरून जा आणि या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता आपण सगळेजण एकत्र येऊया. एवढंच या निमित्तानं सुचतो. आपल्या आज गटार योजनेचा भूमिपूजन
या ठिकाणी झालं असं जाहीर करतो आणि थांबतो. धन्यवाद.